नमस्कार. कृषी विवेकच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपण विविध ठिकाणी जात असतो. परंतु आज आपण असा एक ठिकाणी आलेलो आहोत. हे ठिकाण भेंडीसाठी प्रसिद्ध आहे. मुरबाड तालुक्यातलं माणगाव बुधाजीपाडा, उदाहरणार्थ बंगालपाडा असं या गावाचं नाव आहे. या गावामध्ये भेंडीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. उन्हाळ्यामध्ये त्याचं जास्तीत जास्त उत्पादन घेऊन शेतकरी चांगलं उत्पादन घेतात. त्यांचं अर्थकारण सुधारलेलं आहे. या क्षेत्रामध्ये काम करणारे कृषीभूषण बुधाजीराव बंगाल पाटील हे त्यातले एक महत्त्वाचे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांशी आपण भेंडीचं लागवड, त्याचं उत्पादन, त्याचं अर्थकारण आणि त्यातल्या अडचणी आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. बुधाजीराव, मला सर ही तुमच्या परिसरामध्ये भेंडीची लागवड केव्हापासून सुरुवात झाली, त्याचा इतिहास काय, मग त्या इतिहासापासून तुम्ही कशा प्रकारची प्रेरणा घेतला आहात आणि आज ठाण्याची भेंडी म्हटलं की मुरबाडची भेंडी लगेच डोळ्यासमोर येते, त्याचं शास्त्र काय आणि ठाणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त उत्पादन या गावामध्ये घेतलं जातं, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? पहिले सुरुवातीला आम्हाला भेंडी किंवा भाजीपाल्याच्या बाबतीत आधीच काहीच माहीत नव्हतं. आम्ही वडिलोपार्जित शेती करीत आलेली माणसं आहोत. पण 25-30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जुन्नर, ओतूर सारख्या ठिकाणची शेतकरी आमच्या इथे येऊन भेंडी काकडी असे पिकं घेऊ लागले. तेव्हापासून आम्हाला पूर्णपणे यासाठी माहिती मिळाली. तरी आम्ही मोगम शेती अशी करीत आलेलो होतो. फक्त सरी पाडायची, त्याच्यावर बियाणं लावायचं आणि खताचा वापर भरपूर प्रमाणात, औषधाचा वापरसुद्धा भरपूर प्रमाणात, पाण्याचा वापरसुद्धा भरपूर प्रमाणात करायचो. पण तांत्रिक शेती आम्ही कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्हाला माहिती मिळाली का बाबा ठिबक सिंचनची भेंडी आणि ठिबक सिंचनची भेंडी, मल्चिंग पेपरची भेंडी जर केली, तुम्हाला अधिक उत्पादन आणि कमी खर्च लागेल. तुम्हाला तण काढायची गरज लागायची नाही, अधिक उत्पादन मिळेल, त्याच्यामुळं तुम्हाला 4 पैसे मिळतील आणि भेंडी ही चांगल्या क्वालिटीची तयार होईल असं आम्हाला अधिकाऱ्याने सांगितल्यानंतर आम्ही त्याच प्रकारचा अभ्यास करून आम्हाला सुरुवातीपासून शेतकऱ्यांना ती मोगम शेती करण्याची सवय होती, ती मोडीत काढली. आम्ही सर्व शेतकरी एकत्र करून आणि सगळ्यांना त्याचा अधिकाऱ्यांच्या मार्फत मार्गदर्शन घेऊन आणि त्याच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी शेती आज मल्चिंग ठिबकवर जी करायला लागलो, त्याच्यामुळं आमचा फार मोठा फायदा झाला. त्याच्यामध्ये आमचा फायदा अशा प्रकारचा झाला का आमच्या औषधाची सुद्धा फवारणी कमी प्रमाणात लागली, खतंसुद्धा कमी प्रमाणात लागली, तण येत नाही शेतीमध्ये. असा जो खर्चाची बाब होती, ती खर्चाची बाब आम्हाला खूप कमी झाली आणि त्याच्यामुळं आम्ही आज ही तांत्रिक शेती करीत आलेलो आहोत आणि याच्यापासून आमच्या शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा झालेला आहे. भेंडीची सगळ्यात मोठं अडचणी ज्या आहेत त्यातला लागवडीचं तर रोगराई असेल किंवा त्याचं इतर पडणारी किडं असतील, त्या प्रकारे तुम्ही कशा प्रकारचं नियोजन करता? तर आता पूर्वी जी आमची मोगम शेती होती तेव्हा जास्त प्रमाणात आमचा औषधं आणि खताचा वापर आणि याचा तणाचा वापरसुद्धा जास्त प्रमाणात होत असायचा. त्याच्यामुळं आमची मजुरी फार वाढायची आणि आम्हाला कमी पैसे मिळायचे. मग आता त्याच्यापासून आम्हाला हे मल्चिंग ठिबक केल्यामुळं आमचा खूप मोठा फायदा झाला आणि त्याच्यामुळं भेंडीची जी जात आहे ती भेंडीची रोपंसुद्धा उंच वाढावं लागली आणि त्याचं पीकसुद्धा एकदम अतिशय चांगल्या प्रकारे आलं आणि गिऱ्हाईकांना घ्यायलासुद्धा त्याची ग्रेडिंग केल्यामुळं त्याचा गिऱ्हाईकांनासुद्धा फार मोठा फायदा झाला. आणि जी काय कीड वगैरे याची ती मल्चिंगमुळं आमची कीड येत नाही आणि मल्चिंगमुळं ऊन आणि मल्चिंग तापतं, त्याच्यामुळं माव्यासारखी जात ही मल्चिंगवर पडली का ती लगेच मरते. त्याच्यामुळं तो एक आमचा मल्चिंग ठिबकमुळं फायदा झाला. ठिबकमुळं पाण्याची बचत झाली आणि खताचीसुद्धा बचत फार मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळं शेतकऱ्याला आज चांगल्या प्रकारचा फायदा होत आहे. खरं तर तुम्ही एका गटाच्या अध्यक्ष पण आहात, भेंडी उत्पादक गटाचे. त्या गटाअंतर्गतामध्ये किती शेतकरी जोडले गेलेत आणि सध्या किती भेंडी त्याची लागवड करतात? तसे आम्ही 350 शेतकरी होतो, पण आमच्या कॅपॅसिटीप्रमाणे आज आम्ही 60-70 शेतकरी एकत्र आलेलो आहोत आणि तेवढ्यांचीच भेंडी आम्ही आमच्या कॅपॅसिटीप्रमाणे वाशी मार्केटला पाठवित आहोत. आता आम्ही शेतकऱ्यांची शिबिरं वगैरे घेऊन त्यांना ग्रेडिंग कशी करायची, पॅकिंग कशी करायची, कॅरेटमध्ये कुठल्या प्रकारची भेंडी ही 3 प्रकारच्या पद्धतीने आम्ही निवड केली जातो.
भेंडी 1 नंबरची भेंडी वेगळी, 2 नंबरची भेंडी वेगळी आणि 3 नंबरची भेंडी वेगळी. आम्ही 1 नंबरची भेंडी कॅरेटमध्ये टाकून आणि चांगल्या प्रकारे वाशी मार्केटला माल पाठवतो. सरकारने जर आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे जर माहिती किंवा चांगल्या प्रकारे जर ठेवणुकीसाठी साधनं दिली, कोल्ड स्टोरेज वगैरे, किंवा भेंडी कट करण्यासाठी असं काही कटर वगैरे तयार केले, तर अतिशय चांगल्या प्रकारे आमचा महिलांनासुद्धा त्याचा किंवा मजुरांनासुद्धा त्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आज दुपारचे 1:30-2 वाजलेले आहेत, तरी पण आमचे मजूर आजपर्यंत उन्हाने भेंडी काढीत आहे. याची मोबदला त्या मजुराला किंवा त्या शेतकऱ्याला मिळाला तर अतिशय चांगला होईल असे माझे मत. एकूणच तुम्ही हे लागवडीकडे जसं वळलात, एकूण किती उत्पादन घेतलं जातं तुमच्या गावामध्ये आणि स्वतः तुमच्या या सगळ्या शेतामध्ये किती उत्पादन घेतलं जातं? कसं माझ्या गावामध्ये 4 ते 6 टन भेंडी निघते, पण ही भेंडी निघत असताना माझ्या ग्रुपची भेंडी ही 2 टन भेंडी रोज डेली वाशी मार्केटला जात आहे. त्या जेवढा माल त्यांना लागतो त्याप्रमाणे माल आम्ही ग्रेडिंग करून वाशी मार्केटला चांगल्या प्रकारचा माल पाठवतो व ते माल आपल्याच शेतकऱ्यांचा माल एक्सपोर्ट करतात. आम्ही शेतकऱ्यांना जर एक्सपोर्ट करण्याची संधी मिळाली तर आम्हीसुद्धा शेतकरी जागेवरून सुद्धा किंवा मुंबईवरून एक्सपोर्ट करू शकतो व आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना चांगला भाव यामार्फत मिळू शकतो. शेतकरी बंधूंनो, यांच्याकडे 10 एकर शेती आहे. या 10 एकरामध्ये जवळपास 9 एकर भेंडी लागवड आहे त्यांच्याकडे. आणि तुमचं एकरी उत्पादन खर्च कसा आहे, त्याचं लागवडी खर्च आहे, त्याचं मशागतीचा खर्च किती आहे आणि तुम्हाला ही शेती परवडते का, त्यातून तुम्ही समाधानकारक आहात का? आता कसं आहे, मी माझ्याकडे ट्रॅक्टर स्वतःचा असल्यामुळं मी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर की नांगरकी वगैरे सगळा करून मल्चिंग ठिबक वगैरे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना देतो. त्यामार्फत शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा खर्च होत नाही. जो शेतीमध्ये पिकलेला भात बियाणं आहे तो विक्री करून पूर्वी आणि त्याच्यावरच भेंडी बियाणे केलं जायचं किंवा सोनं धाग्यानं ठेवून भेंडी केली जायची. परंतु आत्ता शेतकऱ्यांना आम्ही इथपर्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळं शेतकरी आता आमच्याकडे आवक झालेले आहेत आणि त्यांना आम्ही चांगल्या प्रकारचा ग्रेडिंग करून चांगला भाव कसा मिळेल याच्याकडे त्यांना माहिती देऊन आणि इथपर्यंत ठिबक सिंचनची भेंडी ही चांगल्या प्रकारची भेंडी असते. त्यामुळं शेतकऱ्यांना थोडाफार का होईना याच्यामध्ये 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा स्थलांतरित न होता गावावरच थांबून चांगल्या प्रकारची आपण भाजीपाला जर निवड केली तर चांगल्या प्रकारे मुंबईसारखी बाजारपेठ आपला माल घेऊ शकते आणि तिथे आपला फार मोठा फायदा होईल. खरं तर तुम्ही सांगताय की आता ह्या ज्या शेतातून आपण जी भेंडी बघतोय, या दररोज 2 क्विंटल त्यांची भेंडी निघते आणि ते वाशी मार्केटला जाते. सर, सध्या कसं क्विंटल दर आहे भेंडीला? आता कसं आहे, आम्ही 100 रुपये सुरुवातीला 100 रुपये बाजारसुद्धा आम्ही ते जागेवर द्यायचो. जसा आम्हाला भाव मिळेल तशा पद्धतीचा आम्ही करायचो. आता जवळजवळ 27, 28, 30, 35, 37 असं 60पासून अशा पद्धतीचा आम्ही बाजार इथं जागेवर शेतकऱ्याला देतो. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही, कारण कॅरेटमध्ये माल जातो आणि कॅरेट आम्ही शेतकऱ्याला जागेवर पोचवतो. त्यामुळं शेतकऱ्याला कुठला खर्च न येता जागेवरूनच आम्ही भेंडी पाठवली जाते. त्यामुळं शेतकरी वाचला तर आपण वाचू असा आपलं मत आहे. त्यामुळं शेतकऱ्याला भेंडी तोडण्यासाठी जो खर्च यायचा किंवा लागवडीसाठी जो खर्च यायचा तो आता कमी प्रमाणात झालेला आहे. आता जर सरकारने आपल्याला भेंडी कटरसारखे जर काही असं यंत्रणा तयार केली तर त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचा किंवा शेतकरी महिलांचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. कारण भेंडीच्या फळाला चांगल्या प्रकारचे काटे असतात. जर सतत रोज तोडणी जर केली तर बोटं फुटलं आणि रक्ताबंबाळ होतात. कोणालाच याची दखल नसल्यामुळं जर सरकारने याच्याकडे किंवा विद्यापीठाने लक्ष घातलं तर अतिशय चांगल्या प्रकारे होईल. खरं तर एका महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांनी हात घातलेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. अकोल्याचं पंजाबराव कृषी विद्यापीठ, दापोलीचं बाळासाहेब सावंत विद्यापीठ, मराठवाड्याचं वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आणि राहुरीचं महात्मा कृषी विद्यापीठ. हे 4 कृषी विद्यापीठं असताना त्या विद्यापीठाला 4ही कृषी विद्यापीठाला 50 वर्ष होत आलेले आहेत. या 50 वर्षामध्ये बरंचसं संशोधन त्यांनी केलेलं आहे, पण कृषी यांत्रिकीकरण किंवा छोट्या छोट्या यंत्रावरती त्यांनी अजिबात काम केलं नाही. हे त्यांच्या प्रश्नातून समोर होतं. कारण भेंडीचं जे आपण यंत्र विकसित करू शकलो नाही, ही फार मोठी शोकांतिक आहे. आपण महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य म्हणून ओळखलं जातं, परंतु छोटे छोटे यंत्र जर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत नसेल पण त्या विद्यापीठाचं काय करावं असा प्रश्न निर्माण होतो. खरंच ही फार मोठी
प्रश्न आहे त्या प्रश्नाला तुम्ही शासन स्तरावरती कशा प्रकारे तुम्ही घेऊन गेलात किंवा विद्यापीठात तुम्ही काही प्रस्ताव तुम्ही सादर केलेला आहात का? तसं आम्ही राहुरी विद्यापीठाला आणि कृषी दापोली विद्यापीठाला तसं आमच्या स्वतः भेटी देऊन आणि त्यामार्फत आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली होती का आमची भेंडी तोडण्यासाठी आम्हाला एक कटर तयार करा आणि ते कटर जर आम्हाला विकसित केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या शेतकऱ्यांचा फायदा होईल. कारण आता भेंडी तोडण्यासाठी मजूर मिळत नाही, तेव्हा यंत्राच्या साहाय्याने जर असं काही मिळालं तर अतिशय चांगला होईल आणि त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा होईल. दुसरा प्रश्न असा आहे का भेंडी असं पीक आहे का ते चिकट पीक आहे, ते आपल्या शरीराला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. भेंडीच्या फलामध्ये एक मज्जतंतूसारखा एक पदार्थ असतो आणि चिकटसुद्धा असतो, तो आपल्या शरीराला फार त्याचा फायदा होतो. आपल्या लेडीजचे जे आपले गुडघे दुखतात त्या भेंडी खाल्ल्याने त्याच्यापासून गुडघे दुखत नाही आणि या गोष्टी आपल्या सर्वत्र पसरल्या पाहिजेत, त्याची माहिती दिली पाहिजे आणि खरोखरच त्याची जर सरकारने दखल घेतली तर अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचा फायदा होईल. प्रेक्षक बांधव शेतकरी बांधवांना हा चिकटपणा या भेंडीमध्ये दिसून येतो. आता हे मी स्वतःच काढलेलं आहे. खरंच या भेंडीमध्ये चिकटपणा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण सेंद्रिय आधारित ही भेंडी आहे, बरोबर ना? त्यांच्याकडे स्लरी पण आहे, गोमूत्रापासून ते स्वतः औषध फवारणी करतात. संपूर्ण 9 एकरचा प्लॉट हा पूर्णपणे सेंद्रिय आहे. केमिकलच आहे, थोडंसं केमिकल आहे म्हणतो, थोडासा भाग हा सेंद्रिय आधारित पण आहे. खरं तर या भेंडीला पूर्वी जी चव असायची किंवा आपण तो म्हणत होतो ना चिकटपणा असायचा, हा चिकटपणा या भेंडीमध्ये दिसून येतो. सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं असेल, महाराष्ट्रामध्ये फलटण असेल, सोलापूर असेल, नाशिक असेल किंवा नगर असेल, या भागामध्ये भेंडीचं उत्पादन घेतलं जातं. परंतु मुरबाडच्या किंवा या गावातल्या भेंडीची जी वेगळी चव आहे त्या चवीविषयी तुम्ही काय सांगाल थोडंसं? आता आमच्या इकडं खरे म्हणजे तर हवामानानुसार कुठलीही पीक घेतलं जातं, तर भेंडीला असं हवामान आमच्या इकडं या सह्याद्री भागामध्ये किंवा बंगालपाड्यामध्ये हवामान असे आहे का आमच्याकडं जास्तीत जास्त कुठेही लावली तरी भेंडी पीक अतिशय चांगल्या प्रकारे येतं आणि त्याला हवामान पोषक असल्यामुळं आमचा जो खर्च किंवा आमच्या शेतकऱ्यांना जे काही भाव मिळतो तो अतिशय नावाजल्या प्रमाणासारखा आहे. आमच्या भेंडीला जर सरकारने मानांकन जर दिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा आम्हाला उपयोग होईल आणि आमचा नावसुद्धा आपल्या देशामध्ये किंवा परदेशामध्ये जाईल असा माझा अंदाज. बरोबर आहे. कारण मुरबाडची जी किंवा ठाणे जिल्ह्यातली भेंडी एक जिल्हा एक उत्पादन या घटकामध्ये किंवा शासनाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये समावेश आहे. परंतु या समावेश असताना जे भेंडीचे वेगळेपण आहे ते वेगळेपण जगभर पोहोचावं अशी त्यांची अपेक्षा आहे. सर, भेंडीचे काही देशी बियाणं आहेत का ज्या भेंडीमुळे तुमची ओळख आहे अशी? नाही, पूर्वी आमचं कसं देशी बियाणं गावठी बियाणं आम्ही लागवड करायचो, पण त्या गावठी बियाणावर व्हायरस अशी एक जात होती का ती व्हायरस आल्यानंतर संपूर्ण मरून जायची, शेतकरी संकटात यायचा. पण आता काय जी भेंडीचा जे बियाणाचा आम्ही जो शोषक म्हणजे शेतकऱ्याला माहिती झालेली आहे शास्त्रज्ञासारखी का बाबा हे वाण लावल्यानंतर आम्हाला 6 ते 8 महिने हे वाण चालतं किंवा 90 तोड्यापर्यंत हे वाण चालतं. तर तेच वाण आम्ही आज विकसित झालेली भेंडी बियाणं जे आहे 703, 716, कावेरी, बिंदू वगैरे अशा नावाची जी काही भेंडीची जी बियाणं आहेत ती भेंडं आम्ही आज शेतकरी लावत आहोत आणि त्या भेंडीच्या बियाणामुळं आमच्या शेतकऱ्यांचा फायदा होत आहे की जी किडीला रोगराईला बली पडत नाही, याचा फार मोठा फायदा आमच्या शेतकऱ्यांना झालेला आहे. बरोबर आहे. जसं भेंडीमध्ये त्यांनी बरंचसं यांत्रिकीकरण असेल किंवा नवे प्रयोग राबवत आहेत, त्या नव्या जाती विकसित करून किंवा असतील त्या जातीची लागवड करतात. खरं तर संपूर्ण गावामध्ये असेल किंवा मुरबाड शहापूर या भागामध्ये त्याचं लागवड होतं आणि त्याची काढणी पण होत असते. काढणीला मजुरांची कमतरता भासत असते. परंतु तुमच्याकडे कुठल्या भागातून मजूर येतात, त्याला रोजगार कशा प्रकारे दिला जातो, ते समाधानकारक आहात का? आता कसं आहे, नाईलाज असतो कुठल्या गावांना, काही गावांना ज्या गावांना पाण्याची सोय नाही किंवा स्थलांतरित होतात अशा गावांचे मजूर आमच्या इथे येतात आणि मग त्यांना आम्ही चांगल्या प्रकारचं मजुरी देऊन आणि मग त्यांना दिवसभरच्या याच्यामध्ये थांबवून आणि तेवढी भेंडी आम्ही काढतो. आता एक महिला जवळजवळ आमच्या इथं 70-80 किलो बियाणं तोडते, त्यामुळं 70-80 किलो आम्हाला जी बियाणं तोडली जाते त्यामुळे आम्हालाही मजुरी द्यायला त्यांना परवडते आणि मग ते खुश असतात. हे मजूर जे तुम्हाला दिसतात कॅमेरामध्ये, हे जिकडे जरा कॅमेरा करा तुम्ही, दिसत आहेत ना कॅमेरा, हे मजूर जे आहेत त्या
डोंगरातून या जरा डोंगराकडे तुम्ही जरा कॅमेरा जरा फिरवा तिकडे. तुम्ही म्हणताय की हा डोंगर भागातून येणारे जे छोटे छोटे पाडे आहेत त्या पाड्यातून येणारे सगळे मजूर आहेत आणि त्यांना रोजचा रोजगार उपजीविकेचा प्रश्न या भेंडीच्या माध्यमातून सुटला जातो. त्यांना रोजी मिळते. ही फार मोठी क्रांती आहे की छोट्या छोट्या आपण जर बागायती शेती केली तर त्याचा सामान्य शेतकरी असेल किंवा गावातल्या मजुरांना गावातच कसा रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्याचं एक ज्वलंत किंवा त्याचं एक ताजं उदाहरण म्हणजे हा सगळ्या महिला असतील, ह्या महिला मजूर असतील. खरं तर एक जिल्हा एक उत्पादन या घटकामध्ये योजनेमध्ये भेंडीचा समावेश असताना याच्यावर प्रक्रिया होणं आवश्यक आहे. जर प्रक्रिया केली तर त्यातून त्याचं मूल्यवर्धन होतं आणि त्या मूल्यवर्धनातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. गावचं स्थलांतर थांबलं जातं. या संदर्भात तुम्ही काय शासनाकडे पाठपुरावा केला आहे की तसे गावात आम्ही एखादा मोठा प्रकल्प उभा राहावा यासाठी? तसं आम्ही भेंडीचा जो 1 नंबर 2 नंबर 3 नंबर क्वालिटी आहे, या भेंडीचा कुठल्याही प्रकारचा फळ वाया जात नाही. तर सरकारकडे आम्ही मागणी आहे का याचं जर रस आणि प्रक्रिया जर याच्यावर केली, भेंडी सुकवली तर अतिशय ती टिकू शकते आणि चांगल्या प्रकारे आपण वर्षभर ती खाऊ शकतो. तसंच भेंडीचा रस जर आपण काढला तो अतिशय चांगल्या प्रकारचा असतो आणि त्या रसापासून आपल्याला मणक्याचा आजार, गुडघ्याचा आजार, शरीरावर त्याचा चांगल्या प्रकारचा फायदा होतो. सरकारने जर असा भेंडीचा जर काही असा एक कारखाना काढला आणि आम्हाला शेतकऱ्यांना जर त्याची माहिती दिली तर भेंडी हे पीक अतिशय कुठल्या प्रकारचं त्याचं वाया जाऊ शकत नाही किंवा जरी खराब झालं तरी वाया जाऊ शकत नाही. असं जर काही तयार केलं तर आमच्या शेतकऱ्यांच्या साठी ते फार फायदेशीर आहे आणि सरकारने त्याच्यावर लक्ष घालून ते करावं अशी माझी विनंती आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. कारण अशा प्रश्न जर आपण एखादा मार्गी लावला तर त्याच्यातून काय फलित होतं अशा अनेक उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. हे सांगत असताना मला असं वाटतं की जशी तुम्ही आता उन्हाळी भेंडी आहे त्याचं डिसेंबरमध्ये लागवड करता, पण तो डिसेंबरच्या अगोदर पावसाळ्यामध्ये कुठलं तुम्ही पीक घेता की आंतरपिकामध्ये त्याची भेंडीची लागवड करता, याचा थोडासा उलगडा आमच्या प्रेक्षकासमोर करा. कसं आहे, आता भेंडी हे 12 महिने येणारं आमच्याकडे कोकणा भागामध्ये पीक आहे. परंतु पाऊस जास्त असल्या कारणानं भेंडी काही जास्त होत नाही, फार उंच होते. कारण तिची मर्यादा 5 फुटापर्यंत असते. 5 फूट झाली का भेंडीची ही संपते, मर्यादा संपते. म्हणून पावसाळी जर आम्ही लागवड केली तर ती कमी प्रमाणामध्ये होते आणि त्याच्यामध्ये आंतरपीक तुरी वगैरे लावतो, वाल वगैरे लावतो, मूग लावतो, हरभरा लावतो. आता बरेचसे शेतकरी हुशार झालेले ते कलिंगड घेतात, त्याच्यामध्ये बाकीचं टरबूज वगैरे घेतात. अशी बरीचशी वाहनं, कांदे वगैरे लावतात. ही बरीचशी वाहनं त्याच्यामध्ये लागवड केली जाते आणि त्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा काम नसतो. एकच पीक भात पीक असतं. त्या भात पिकावर कुठल्याही प्रकारचा काही हे नसल्यामुळं भात ठेवण्यासाठी जागा नाही. भाताचा पाऊस झाला तर त्याचं नुकसान होतं. शेतकऱ्यासाठी जर पॅक औषध शेतफळं वगैरे असं जर दिलं तर भातासाठी सुद्धा शेतकऱ्याचा कोकणामध्ये फार मोठा फायदा होईल. आणि माझं एक म्हणणं आहे, शेतकऱ्याला आता आपण सेंद्रिय शेती म्हणतो, तर आपल्या शेतकऱ्याला जर त्या गायींचं शेतकऱ्याकडे नियोजन आहे, पण गायींच्या किमती आता खूप वाढलेल्या आहेत. 1 लाखापर्यंत, म्हशीची सुद्धा 1 लाखापर्यंत झालेली आहे. तर गायी जर किमती जर त्याच्या 50,000पर्यंत अनुदान जर दिला, म्हशीचा 50,000पर्यंत अनुदान जर दिला तर शेतकऱ्याला त्याचा फार मोठा त्या शेणाचा पण आणि गोमूत्राचा पण फायदा होईल आणि जे कष्टकरी शेतकरी मेहनती आहेत त्यांना ते अतिशय त्याचा लाभ होईल अशी मी सरकारकडे विनंती करतो. खरं तर शेतकरी बघा किती चांगल्या पद्धतीने अभ्यास केला बघा. भेंडीवरती त्यांची कमांड आहे. सेंद्रिय आता जे आपण ते गो आधारित शेती म्हणतो त्याच्यावरती त्यांचा चांगला अभ्यास आहे की ग्रामीण भागामध्ये कुठल्या गरजा अपेक्षित आहेत. खरं तर आपण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये गोज संदर्भात बरंचसं मोठं काम सुरू आहे. पण ग्रामीण भागामध्ये जे आता गायींची संख्या कमी होते की त्यात देशी गायी ज्या आहेत त्या देशी गायींची संख्या आता घटत चाललेली आहे. खरं तर त्या विषयावरती त्यांनी स्पर्श करत असताना असं म्हटलेलं आहे की तिथं जर गायी उपलब्ध करून दिल्या तर शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो असं त्यांना वाटतं. हे सांगत असताना दुसरा एक मला असा प्रश्न पडलेला आहे की तुम्ही ज्या प्रकारे भेंडीवरती चांगल्या प्रकारे काम करताय, शासनाकडून तुम्हाला आणखीन काय अपेक्षा आहे, धोरणात्मक बदल काय अपेक्षित किंवा धोरणात्मक या गोष्टी जर केल्या तर आणखीन शेतकरी पुढे जाऊ शकतो? खरंच जर तसं जर सरकारने जर आपल्या शेतकऱ्यांच्याकडे लक्ष घातलं तर आपल्याला ही बागायत क्षेत्र जे आहे हे नीलगाईंनी खाऊ नये म्हणून शेतीला कंपाऊंड त्यांनी दिलं पाहिजे. भेंडी ठेवण्यासाठी असं कोल्ड स्टोरेज छोटे छोटे जर दिले तर अतिशय चांगलं होईल आणि त्याच्यापासून आपल्या भेंडीचं
संरक्षण होईल आणि ती कालांतराने ती शेतकऱ्याला कधी पण त्याचं पैसे घडू शकतो. अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी जर केलं, कंपाऊंड वगैरे जर दिला तर अतिशय तशी मी सरकारकडं मागणी केलेली आहे. आम्ही अलिबाग येथे जेव्हा गेलो तेव्हा अलिबाग येथे आपले कोकाटे साहेबांच्या समोर आम्ही ती गायींची आणि कंपाऊंडची त्यांच्याकडे मागणी केलेली आहे का जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, एवढी मी सरकारकडे मागणी केलेली आहे. हा जशा अडचणी आहेत, नीलगायींचा प्रश्न आहे, वन्यजीव प्राण्यांचा कोकणामध्ये किंवा ज्या जंगल भागामध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत, वन्यजीवाचा सगळ्यात मोठा फटका ह्या भेंडीला बसतो किंवा इतर पिकांनाही बसतो. खरं तर शासनाने अतिशय चांगले कंपाऊंड जर केलात प्रत्येक भागाला, त्याचा आर्थिक बजेट काय असेल ते शासनाने ठरवावं, त्या पद्धतीने ते शेतकरी काम करतील. हे सांगत असताना आपल्याला काही प्रश्न आता निर्माण होतात की भेंडीवरती प्रक्रियापासून ते विविध प्रश्न केलं पाहिजेत, हे सगळ्या असे प्रश्न आहेत. परंतु मजुराकडे जेव्हा आपण बोट करतो की मजूर दादा जे आहेत, दादा जरा इकडे येता का 2 मिनिट. त्या मजुराला पण रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात की त्यांच्या हाताला जे काढतायत हे दिसत आहेत बघा आपल्याला. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला हे भेंडीपासून तोडण्यासाठी तुम्हाला यंत्र हवं आहे का? हां, काय सांगाल जरा? कट्टर लागताना ते कटिंग करायला हात तुटतात. हां, त्याच्यामुळे हे टाकावं लागतं. तुम्ही कुठून आलात तुम्ही? आम्ही शिशीवाडी. म्हणजे तिकडून त्या डोंगर दऱ्यातून. हां, डोंगरचं. काय झालं शिक्षण वगैरे काय? शिक्षण काय असं मजुरी करायचं, काय शिक्षण उत्पन्न काय नाही. हां, मग पोटासाठी काहीतरी मजुरी करावं लागत ना. रोज चांगली मिळते का? चांगलं समाधान आता रोज काय आता भेंडीला भाव नसल्यामुळे मग मजुरी तेवढी देते ना. हां. भेंडीला जर बाजार भाव असला तर मग मजुराला मजुरी जास्त देते. आणि रोज किती काढता दिवसभरामध्ये भेंडी तुम्ही? आता जसं भेंडी असेल तसं मला आहे तुझी किती निघते? 1 क्विंटल. 1 क्विंटल रोज. दोन माणसं. दोन माणसं 2 क्विंटल माल काढतात. त्याचे दोघं पती पत्नी दोघं काम करतात, कष्ट करतात उन्हात पाण्यात. परंतु भेंडीला भाव नसल्यामुळे त्यांच्या रोजगारावरतीही प्रश्न निर्माण होतो. जर चांगला भाव मिळत असेल तर सामान्य मजूरही चांगल्या प्रकारे जगू शकतो. हे सांगत असताना त्यांच्या हातात जे बोटं आहेत बघा, हे सगळे त्याला जर शासनाने किंवा विद्यापीठाने जर लक्ष घातलं तर छोटे त्यांचे कटर जर त्यांनी विकसित केलं तर त्यांना जे काम त्यांना दिवसभर होतात ते काम त्यांनी दुपारपर्यंत पूर्ण करू शकतात. बरोबर ना? बरोबर. मग त्यामुळं हा यांत्रिकीकरणाचा प्रश्न अतिशय सोडवणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्हाला याच्यातून काय वाटतं? आणखी तुम्हाला काय वाटतं? शेतीच्या वरती काय वाटतं? तुझं काय आता कंपाऊंड, कंपाऊंड पाहिजे म्हणजे निळबिळ येतात. औषधं खताच्या किमती कमी. खताचं किंमत लय वाढलेली आहे. शेतकऱ्याला परवडत नाही कारण खत औषधं महागडी झाली आहेत. भेंडीचा भाव कमी भेटतो आणि खर्च जास्त होतो. कधी कधी शेतकरी तोट्यात जातो. आपला खर्च जास्त होतो आणि औषधाचा जास्त खर्च होतो. मग उत्पन्न आपल्याला कमी भेटतं. बघा, अतिशय महत्त्वाचा विषयावरती त्यांनी आणखीन स्पर्श केला. जशा प्रकारे त्यांनी मांडलेलं होतं त्याच प्रकारे मजूरही चांगल्या प्रकारे त्याचं उत्पन्नाचा अर्थकारण कसं असतं किंवा त्याचं सगळं जो डोलार आहे तो डोलार अतिशय चांगल्या पद्धतीने अशिक्षित माणूसही चांगल्या प्रकारे शेतीचं शास्त्र समजून घेऊ शकतो. हे तुमचं नाव काय पूर्ण दादा? पांढरंग भावकूट. पांडुरंगजी अतिशय चांगल्या प्रकारे, धन्यवाद पांडुरंग दादा, तुम्ही काम करू शकता. हे सगळं सांगत असताना आपल्याला सर आपण हे सगळं जर नियोजन करत असताना तुम्ही सगळं पाण्याचं क्षेत्र कशा प्रकारे नियोजन करतात आणि हा महत्त्वाचा घटक असू शकतो. आता आमच्या इथे एक मानवली नावाचा डॅम आहे. त्या डॅमचं पाणी आमच्या नाल्याला येतं आणि त्या नाल्यावरून माझ्या मोटारी आहेत त्या मोटारीचं पाणी उचलून प्रत्येकाला त्यांच्या तासाप्रमाणे त्यांना दिलेलं असतं. कारण आता 9 शेतकरी आहेत तर 9 शेतकऱ्याला एका शेतकऱ्याला 3-3 तास पाणी दिलं जातं आणि मग त्याप्रमाणे पाण्याचं नियोजन आम्ही करतो. पाणी सतत 12 महिने चालू असल्याकारणानं आमच्या शेतकऱ्याला याची कुठल्याही प्रकारची हे होत नाही किंवा संकट येत नाही. त्याच्यामुळं शेतकरी थोडाफार तरी वाचतो आणि त्याची जरी मजुरी असली तर त्याला सतत मजुरी मिळाल्यामुळं तो थोडा स्थलांतरित करीत नाही किंवा बाहेरगावी जात नाही. हे एक आम्हाला खरं म्हणजे तर पाण्यामुळं आमचा फायदा झालेला आहे. खूप छान. आता हे जसं त्यांच्या शेतीचं आपण समजून घेतलो, सगळी माहिती समजून घेतलो, त्या प्रकारे तुमच्या आजूबाजूचा शहापूर तालुका असेल किंवा तुमच्या पंचकृषीतलं भेंडीचं उत्पादन कसं आहे, शहापूरचं उत्पादन कसं आहे आणि जिल्ह्यामध्ये सगळ्याचं ठळक वैशिष्ट्य थोडंसं आम्हाला त्या माहिती सांगा. कसं आहे, आता ज्या ठिकाणी मजुराचं प्रमाण आहे
त्या ठिकाणीच हे पीक घेतलं जातं. खरं म्हणजे तर हे मजुराचं पीक आहे. अजून याच्याकडं काही यांत्रिकीकरण आलं नाही. आता हे आम्ही आमच्या स्वतःच्या याच्याने तयार केलेलं आहे. पण यांत्रिकीकरण आलं तर फार मोठा फायदा होईल. पण आता मजूर ज्या ठिकाणी भेंडीचं हे पीक आहे, भेंडीचं पिकाचं मानसिक समाधान काय आहे का निदान दिवसाआड त्याला समजा 1 क्विंटलला जरी 20 रुपये किंवा 50 रुपये असा जर बाजार मिळाला तर क्विंटलचे 5,000 10,000 असे होतात. ही भेंडी पीक हे 4 महिने 6 महिने 8 महिने चालतं. म्हणून शेतकऱ्याला मानसिक समाधान का मी जरा काही नाही करता तरी मला थोडेफार तरी पैसे मिळाले. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे मजुरांनी का याच्यात जर मला आमच्यात जर शेतकऱ्याला जर इथं खतं बियाणं औषधं याच्या किमती जर कमी प्रमाणात जर मिळाल्या तर अतिशय चांगला मजुराचा सुद्धा त्याला फायदा मिळतो. आणि मजुराचा काय फायदा का तो सतत 6 महिने इथं येऊन काम करतो, याचा एक त्याला फायदा होतो. बरोबर आहे. असं पण म्हणजे मला थोडंसं ते शहापूर किंवा पंचकृषी तुमच्या मुरबाड तालुक्याची थोडीशी माहिती सांगा. कसं आहे आता शहापूरच्या भागामध्ये जास्त प्रमाणात काही गावं विकसित झालेली आहेत. त्या ठिकाणी काही प्रमाणात भेंडी ही कमी प्रमाणामध्ये असते. आमच्या इकडं काय झालं आहे डोंगरपट्टीचा भाग आहे. त्या डोंगरपट्टीचा आदिवासी भाग असल्या कारणानं आमच्या इकडं मजुराचे प्रमाण जास्त असल्या कारणानं आता इथे कांदं काढायला ओतूर किंवा जुन्नर किंवा बेला अशा ठिकाणी आमचे मजूर जातात. तर ते जाऊ नये आणि त्यांचा चांगल्या प्रकारे कारण लेकरं असतात, लहान लहान मुलं असतात, शाळेत असतात, त्यांचा बाहेरगावी जर गेले तर मुलांचं शिक्षण होत नाही. इथल्या इथं मजुरी केली तर ते जाऊन येऊन आपला चांगल्या प्रकारे होतं. आता शहापूर तालुका कल्याण तालुका या ठिकाणी जास्त प्रमाणात भेंडी होत नाही आणि तिथे मजूरसुद्धा मिळत नसतील. असं पण एक पद्धत आहे. जर मजूर नसतील तर भेंडी हे पीक करू शकत नाही. ज्या घरी जास्त माणसं त्याच घरी हे पीक आहे आणि त्या सगळ्या घरातल्या माणसांना भेंडी या पिकामुळं सगळ्यांना काम मिळतं. हे एक आपल्याला सरकारला सांगायचं आहे. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल किंवा नमस्कार मंडळी. शेतकरी बांधवांना असा सल्ला देत आहे की शेती ही ऑडिटने केली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा काही न करता मोगम शेती शेतकऱ्यांनी करू नये. त्याचा ऑडिट ठेवावं. नांगरणीपासून बियाण्यापासून खतापासून औषधापासून आपली एक वही तयार ठेवावी आणि त्याप्रमाणे आपण किती खर्च झाला आणि किती आपल्या नफा झाला हे आपल्याला मिळाला पाहिजे. आणि दुसरा प्रश्न, भेंडी या पिकामुळं आपल्याला सतत काम मिळतं. हे काम असल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचा कुठेही जायला भेटत नाही किंवा याला भेटत नाही याची एक माहिती आपल्याला मिळाली आहे. आणि भेंडी हे पीक असे 2 रुपये का होईना शेतकऱ्याला याच्यापासून मिळतात आणि त्याच्यामुळं आपल्याला मानसिक समाधान आहे. आम्ही जे करतो शेतकऱ्यांच्यासाठी इथे बियाणं खतं औषधं आम्ही स्वतः त्यांना पुरवतो व्यापाऱ्यामार्फत आणि त्याचा एक फायदा आहे का शेतकऱ्याच्या घरातला भात किंवा सोनं असं कुठल्या प्रकारचं आम्ही गहाण ठेवू शकत नाही किंवा ठेवलं जात नाही. तो एक फायदा आमच्या मानसिक समाधान आम्हाला त्याचा मिळतो. आणि माझं शेतकरी बांधवांना असा एक सल्ला आहे तर भेंडीला जर नामांकन मिळालं तर आपली भेंडी आपल्याच तालुक्यातून किंवा आपल्याच गावातून एक्सपोर्ट झाली पाहिजे असं सरकारने आपल्याकडे लक्ष लावून आणि आपल्या पिकावर लक्ष लावावं एवढं मी सरकारने याबाबत भेंडीचं पीक हे पुढं घ्यावं आणि शेतकऱ्यासाठी प्रत्यक्षात त्याला वनगाईपासून संरक्षण मिळावं, त्याला कंपाऊंड मिळावं आणि त्या भेंडी ठेवण्यासाठी छोटंसं एक कोल्ड स्टोरेज द्यावं अशी मी सरकारकडे विनंती करतो आणि माझं मार्गदर्शन संपवतो. जय हिंद. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही सर मार्गदर्शन भेंडीतला तज्ज्ञ आहे. बघा हा माणूस गेली 25 वर्षे भेंडीवरती काम करतो. बारीक सारीक कशा गोष्टी असतात भेंडीतल्या, शास्त्र काय हा सगळा अर्थशास्त्र समजून सांगणारा भेंडीचा अतिशय चांगला शेतकरी आहे. शेतकरी बांधवांनो, अशाच शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या आपण अनेक गोष्टी आपण या पुढच्या व्हिडिओतून घेणार आहोत. धन्यवाद.